हाय, हॅलो, नमस्कार प्रेक्षकांनो. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये जो काही ड्रामा चालू आहे, म्हणजेच आता इथे शर्वरीचा ड्रामा सुरू आहे. आता तो असं वाटलं आपल्याला बघून, की ते शर्वरीची जी काही गुंतागुंत आहे ती सुटणार आहे. पण प्रेक्षकांनो, तसं नसून इथे मालिकेमध्ये आणखीच एक नवीन ट्विस्ट आला आहे. म्हणजे छान मनोरंजन असं काही इथे वळण आलेलं आहे आणि ते पाहण्याची आपल्या सर्वांच खूप उत्सुकता आहे, की नेमकं शर्वरीने आता स्वतःची सुटका करण्यासाठी कोर्टामध्ये जो काही ड्रामा रचलेला आहे आणि जसं काही तिने इथे कोर्टाला आणि तिच्या घरच्यांना सगळ्यांना जसं पटवून सांगितलेलं आहे, त्यावर मात्र कोर्टाचा आणि तिच्या घरच्यांचा विश्वास तर बसला. पण मात्र जानकी हिचा कुठे विश्वास बसते, कारण जानकी आपल्याला दिसते साधी भोळी, पण तेवढी पण साधी भोळी नाही आहे ती. तर तिच्या आता जानकीने शर्वरीचा एकच पॉईंट लक्षात ठेवला आहे. कोणतं बरं? तर शर्वरीने हा पॉईंट लक्षात ठेवला आहे, की नेमकं वंशांच्या सगळ्या वेळा लक्षात राहिल्या कशा, असं काही आता इथे जानकीच्या मनाची गुंतागुंत असते. आणि तेव्हाच मात्र ऐश्वर्या देखील तिला बोलत असते, की आता तू तर खुश व्हायला हवं, शर्वरी जेलमधनं बाहेर आली आहे. तेव्हा मात्र जानकी तिच्या मनातलं जे काही चालू असतं ते आता इथे ऐश्वर्याला सांगत असते. ती बोलत असते, की वंशांनी नेमकं एवढं सगळ्या वेळा लक्षात कशा काय ठेवल्या, जसं की त्यांनी असं ठरवूनच केलं असलं पाहिजे, न काही घाबरता त्यांनी असं पटापट त्या वेळा सांगितल्या, असं काही तिच्या मनातलं ती आता इथे ऐश्वर्याला सांगत असते. आता प्रेक्षकांनो, आता इथे शर्वरीने भला मोठा ड्रामा रचलेला असतो. तिच्या नवऱ्याचा तिने खून कसा केला, तिच्या वडिलाला तिच्या नवऱ्याने कसं तिने मारताना बघितलं, स्वतःच्या बचावासाठी तिने कसं काही केलं, असं पूर्ण काही तिने आजच्या एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे. तर आता पुढे इथे शर्वरी घरी आलेली असते. आता तिच्यासोबत तिची आई, तिची भावंडं आणि तिच्या वहिनी हे सगळेच असतात. आता शर्वरी ही घरामध्ये आतमध्ये जाणार, तेवढ्यातच तिची आई सुमित्रा ही तिला थांबवते आणि बोलते, शरू थांब. आणि आता जानकीला बोलते, जानकी जा बघू, माझ्या शरूची मला दृष्ट काढायची आहे, त्यासाठी पाणी आणि तांदूळ घेऊन ये. तेव्हा आता इथे जानकी ही विचारतच असते आणि बोलते, हो आई. आता ती जातच असते. तेवढ्यातच इथे ऐश्वर्या बोलते, आई खरं तर दृष्ट ही अवंतिकाची काढायला हवी, कारण अवंतिकाने जे काही केले नाही केस लढण्यासाठी ते भरपूर आहे. तेव्हा सुमित्रा बोलते, अगं अवंतिकाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, तिने भरपूर केले. पण मात्र इथे ना माझ्या शरूच्या हल्ली काही दिवसापासून एका पाठोपाठ एक जे काय घडते ना तिच्याबरोबर, तर ते बघूनच असं वाटते मला, की आता शरूची दृष्ट काढावी, असं काही आता इथे सुमित्रा बोलत असते आणि बोलते, जा बघू जानकी घेऊन ये पटकन. आता जानकी बोलते, हो आई. आता जानकी तांदूळ आणि पाणी आणण्यासाठी गेलेली असते. तेवढ्यात बाकींचे घरचे जे असतात, म्हणजे ऋषिकेश, सारंग, सौमित्र हे घरामध्ये येतात आणि आता अवंतिका देखील येणार असते. तेव्हा ऐश्वर्या बोलते, थांब अवंतिका, तू नको येऊस, तुझी देखील दृष्ट काढायची आहे, असं तिला बोलते. आणि आता शर्वरीच्या शेजारीची अवंतिका देखील तिथे उभी असते. आता सुमित्रा ही गेलेली असते आणि तेथे आता जानकी आलेली असते. जानकीच्या हातामध्ये तांदूळ आणि पाणी असतं. ते आता त्या दोघींचीही दृष्ट काढत असते. आता दृष्ट काढत असतानाच तेथे सौमित्र आलेला असतो. सौमित्राच्या चेहऱ्यावर स्माईल असते आणि हातामध्ये आरतीचं ताट असतं आणि तो बोलतो, वहिनी माझ्या बायकोला ओवाळून घरामध्ये घे, असं काही बोलतो. आणि त्याच्या चेहऱ्यावर छान आनंद असतो, की तो त्याच्या बायकोला सतत विरोध करत असतो, पण त्याची बायको ही केस जिंकून घरी आली आहे, म्हणजे त्यावर त्याला प्राऊड फील होत असतो आणि त्यामुळेच त्याने आरतीचं ताट आणलेलं असतं. आता मात्र इथे जानकी ही विचारातच गुंतलेली असते. सौमित्र एक दोन वेळेस बोलतो, वहिनी घे ना, वहिनी, असं बोलतो. पण मात्र जानकीच्या कानापर्यंत सौमित्राचा आवाज काही जात नाही, कारण जानकीच्या मनामध्ये ही गुंतागुंतच असते, की नेमकं वंशांच्या ह्या वेळा लक्षात राहिल्या कशा, नेमक्या कुठे चुकते, नेमकं काय होते, असं काही इथे जानकी ही विचारतच असते. तेव्हा आता ऐश्वर्या जानकीला हाक मारते, बोलते, अगं जानकी. तेव्हा देखील जानकीचं काहीच तिच्या कानापर्यंत आवाज पोहोचत नाही. तेव्हा पुन्हा ऐश्वर्या बोलते, अगं जानकी, अगं सौमित्र काय बोलतोय तेच ना तू. तेव्हा माता जानकी पुढे शुद्धीवर येते. तिच्या विचारात जी हरवलेली असते ती पुन्हा परत येते आणि बोलते, काय. तेव्हा ऐश्वर्या बोलते, अगं सौमित्र बोलतोय की अवंतिकाला ओवाळ आणि तिला घरात घे. तेव्हा आता जानकी हसते आणि बोलते, हो. आणि आता ती अवंतिकाला ओवाळून घरात घेते. आता इथे सगळे जमलेले असतात घरामध्ये, रणदिवे कुटुंबातले, फक्त नाना तेवढे नसतात, बाकी सगळेजण असतात. आणि तेव्हाच आता ऋषिकेश बोलतो, जानकी सगळेच बसलेले आहे, तर तुझ्या हातची एकदा बक्कळ अशी चहा होऊ दे. तेव्हा आता दुसरीकडनं सारंग, आता हे शेंडेफळ
हे कसे शांत राहणार. तेव्हा ते बोलतात की वहिनी आता तुम्ही चहा करतायत तर छान तुमच्या हातची अशी कांदा भजी देखील चहाबरोबर करा. तेव्हा ती बोलते हो भाऊजी. आणि आता जानकी ही किचनमध्ये चहा आणि भजी बनवण्यासाठी गेलेली असते. तेव्हा किचनमध्ये असते तेव्हा तिथे ऐश्वर्या आलेली असते. ऐश्वर्या जानकीला बोलते, "चल करायची का तयारी?" तेव्हा ती बोलते, "हो." आता ह्या दोघी छान चहा आणि कांद्या भजीची तयारी करत असतात. तेव्हाच जानकी ही विचारात रमलेली बघून ऐश्वर्या तिला बोलते, "काय झालं जानकी? तू सतत विचारात रमलेली दिसतेस." तेव्हा ती बोलते, "हो ना. अगं ऐश्वर्या, मला कळत नाही आहे नेमकं वंशांच्या एवढ्या कशा काय वेळा लक्षात राहिल्या. कुठे काहीतरी गडबड आहे ऐश्वर्या, पण ते आपल्याला कळत नाही आहे. नेमकं बघ ना, आपल्या कुठे काही लक्षात राहतं का? पण मात्र इथे वंशांच्या बरोबर सगळ्या वेळा लक्षात राहिल्या." असं ती बोलत असते. आता इकडे दुसरीकडे शर्वरी ही तिच्या आईला बोलते, "आई मी खूप दमले गं, मी माझ्या रूममध्ये जाऊ का?" तेव्हा ती बोलते, "हो जा तुझ्या रूममध्ये." आता इथे शर्वरी तिच्या रूममध्ये आलेली असते. आता ह्या दोघींच्या इकडे गप्पा चालू असतातच तेवढ्यातच तिथे अवंतिका आलेली असते. अवंतिका बोलते, "काय आवरलं का तुमचं?" आणि असं बोलते. तेव्हा त्या बोलतात की नाही राहिले थोडं. आता अवंतिका देखील त्यांना मदत करत असते. आता अवंतिका ही खूप खुश असते. आता ती जानकीला हाक मारते, बोलते, "वहिनी." असं बोलते. पण मात्र इथे जानकीच्या कानापर्यंत तिचा काही आवाज पोहोचतच नाही. ती पुन्हा रमलेलीच असते. तेव्हा ती पुन्हा बोलते, "वहिनी काय तुम्ही कसल्या विचारात रमलेले आहात? आजचा दिवस किती खुशीचा आहे." तेव्हा ती बोलते, "हो ना, आजचा दिवस तर खुशीचा आहे. पण अवंतिका मला हे सांग, तू सकाळी किती वाजता उठलीस?" तेव्हा तिची वेळ सांगत असते, पण ती अंदाजे सांगत असते. त्यानंतर पुन्हा मग जानकी बोलते, "तू नाश्ता किती वाजता केला?" तेव्हा देखील ती तिची वेळ सांगते, पण ती अंदाजेच सांगते. आणि त्यानंतर ती बोलते की "मग तू कोर्टात किती वाजेला गेले?" तेव्हा ती बोलते, "वहिनी 9, 9:30 किंवा 9:15 वाजेला गेले." तेव्हा ती बोलते की "सांग 9, 9:30, 9:15 म्हणजे कधी?" असं काही जानकी बोलते की "प्रत्येक वेळ तू परफेक्ट सांग मला की तू किती वाजेला गेली होतीस आणि तू किती वाजेला उठलीस, तू किती वाजेला नाश्ता केलास." असं काही आता इथे तिला जानकी विचारत असते. तेव्हा ती बोलते, "अहो वहिनी एवढं कुठे लक्षात राहतं?" तेव्हा ती बोलते, "नाही ना लक्षात राहत. मग मला हे कळत नाही की वंशांच्या एवढ्या सगळ्या वेळा परफेक्ट कशा काय लक्षात राहिल्या?" असं ती तिला बोलत असते. तेव्हा ती बोलते, म्हणजे वहिनी तुम्हाला बोलायचं आहे काय?" "अहो साहजिकच आहे. आता शरुताईसोबत इतकं काही जेलमध्ये घडलं त्यामुळे त्यांनी त्या लक्षात ठेवल्या असतील, त्या काळजीपूर्वक त्या बोलल्या असतील. असं काही असं घडतं वहिनी माणसांसोबत. कारण जेव्हा आपण खूप टेन्शनमध्ये असतो, अशा काही घटना आपल्याबरोबर घडतात, तेव्हा आपण हे सगळं काही वेळा लक्षात ठेवू शकतो. नॉर्मल आहे, यामध्ये एवढा इश्यू काही नाही वहिनी." असं काही ती बोलत असते. तरी देखील जानकी बोलते, "हो पण अवंतिका एवढं कसं काय परफेक्ट लक्षात राहू शकतं?" तेव्हा ती बोलते, "काही नाही वहिनी नॉर्मल आहे, राहू शकतं." असं बोलते. आता इथे अवंतिकाला या गोष्टीचं काही मोठं वाटत नाही आणि ती सहज असं फेटाळते. आता प्रेक्षकांना तरी देखील जानकीच्या मनामध्ये ही गुंतागुंतच असते की नेमकं काहीतरी घडतंय आणि ते आपल्याला कळत नाहीये. तर पुढे येणाऱ्या भागामध्ये देखील त्यांनी आपल्याला असं काही दाखवलेलं आहे. आता इथे अवंतिका आणि ऐश्वर्या या दोघींमध्ये खटके उडायला लागतात. आता जसं की सौमित्र आणि ऐश्वर्याचं पटत नव्हतं, तसंच काही आता इथे आपल्याला अवंतिका आणि ऐश्वर्यामध्ये देखील खटके उडताना कदाचित मला असं वाटतं की पुढे बघायला मिळतील. आता इथे अवंतिका ऐश्वर्याकडे बघतच जानकीला बोलत असते, "वहिनी हे सगळं तुमच्या मनामध्ये ऐश्वर्याने पेरलंय ना?" तेव्हा ऐश्वर्या बोलते, "अवंतिका काही काय बोलतेस गं? मी कशाला पेरू तिच्या मनामध्ये?" असं काही आता या दोघींच्या छोट्याशा पॉईंटवरनं इथे खटके उडताना आपल्याला बघायला मिळतात. तर प्रेक्षकांनो आणखी पुढे आता इथे शर्वरी ही तिच्या रूममध्ये असते. आता तिने राहुलला फोन केलेला असतो आणि ती राहुलला बोलते, "राहुल माझं आणखी देखील तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे जेवढं अगोदर होतं तेवढं." तेव्हा तो बोलतो, "हो असेल, पण मी आता इथे जास्त वेळ नाही राहू शकत. मी आता इकडनं जाणार आहे." असं तिला तो काही बोलतो आणि आता फोन कट करतो. आता मात्र इथे ही विचारात रमलेली असते. तिने तिच्या मोबाईलच्या स्क्रीनवर राहुलचा फोटो ठेवलेला असतो. ती फोटो बघत असते, पण तो फोटो मात्र कट करायचा ती विसरून जाते आणि स्क्रीन चालू राहते आणि तेवढ्यात तिथे जानकी आलेली असते. आता शर्वरी ही राहुलच्या विचारात रमलेली असते आणि तो मोबाईलवरचा फोटो मात्र तसा स्क्रीनवर असतो. आता तेवढ्या जानकी शर्वरीकडे येते आणि बोलते, "वंसा," असं काही तिला बोलणार आणि तेवढ्यातच लक्ष जानकीचं हे शर्वरीच्या मोबाईलकडे जातं.
तेव्हा तिला त्यावर राहुलचा फोटो बघायला मिळतो आणि तेव्हा ती बोलते, वंसा तुमच्याकडे हा राहुलचा फोटो. तर असे काही प्रेक्षकांनो मालिकेमध्ये छान छान असे नवनवीन ट्विस्ट येत आहे आणि ते पाहण्याची आपणास खूपच उत्सुकता आहे. डायरेक्टर नवनवीन काही ना काही वेगळं असं घडवतात आणि ते पाहण्यास आपणास खूपच आतुरता असते की नेमकं पुढे काय घडणार आहे. तर प्रेक्षकांनो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नेमकं काय घडणार आहे याची अपडेट तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पण तुम्हाला ती अपडेट जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.